बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज ऑटोच्या वाळूज प्लांट समोर विद्यार्थी प्रशिक्षणार्थींचं काम बंद आंदोलन सुरू आहे। 3 वर्षांची डिग्री देण्याचं आश्वासन देऊन देखील अनेक विद्यार्थ्यांना डिग्री मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। काही विद्यार्थ्यांचं ऍडमिशनच झालं नाहीये, तर ऍडमिशन झालेल्यांचा 3 वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन देखील डिग्री मिळालेली नाही। कमवा आणि शिकाच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून कामगारांप्रमाणे काम करून घेतलं, मात्र पगाराऐवजी स्टायपेंड दिला जात असल्याचा विद्यार्थ्यांचा दावा आहे। 2024 मध्ये डॉक्युमेंट्स रिजेक्ट झाले, मात्र त्याची माहिती जुलै 2026 मध्ये देण्यात आल्याचाही आरोप करण्यात येतोय। या सर्व प्रश्नांवरती सर्व पात्र विद्यार्थ्यांना डिग्री द्यावी या मागणीसाठी आज सकाळी 8 वाजता विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलंय। एवढा गलत फायदा इथं उचलला गेलाय, ही एवढी मोठी कंपनी त्याला सपोर्ट करताय, एवढा खंत होत आहे। सगळे गरीब गरजू मुलांनी इथं जमा केलेल्या त्या सर्वांना एक ट्रॅप मध्ये फसवलं। एज्युकेशनच्या नावाखाली पूर्ण फक्त त्यांना पूर्ण त्यांची आयुष्यातले 3 वर्ष काय करून टाकले यांनी। त्याचमुळे आज सर्व मुलं इथं जमा झालेले आहे की आमचा जे अधिकार आहे, जे प्रशिक्षणार्थी आम्हाला ते प्रशिक्षणार्थी ट्रीट करा। आमचे जे काही 3 वर्ष वाया गेलेत त्याची योग्य भरपाई देण्यात यावी। आम्हाला डिग्रीचा वादा केलता, डिग्री देण्यात यावी। त्यानंतर आमचं जे काही असेल भविष्यात जे काही होईल बजाजनी याची जबाबदारी घ्यायची। आमचे बस एवढंच मागणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।